महायुतीच्या उमेदवारांची यादी 2 ते 3 दिवसात जाहीर होऊ शकते। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। दिल्लीतल्या कालच्या बैठकीनंतर महायुतीच्या नेत्यांची आज पुन्हा वर्षा बंगल्यावर बैठक झाली। या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनील तटकरे, महादेव जानकर हे उपस्थित होते। या बैठकीत लोकसभेच्या जागांबाबत चर्चा झाल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली आहे। तसंच 2 ते 3 महायुतीचं जागा वाटप होऊ शकतं असंही तटकरेंनी सांगितलंय। योग्य वेळेला 2-3 दिवसातच ज्या वेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागा वाटप जाहीर करू। आणि यानंतर थेट जाऊयात कपिल राऊत आमच्या प्रतिनिधींकडे। कपिल, महायुतीच्या या बैठकीत अजून कोणकोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाल्याची माहिती मिळतेय? सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो समोर येतोय तो रासपाचे महादेव जानकर हे महायुतीत आहेत। महायुतीमध्ये त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, ही महत्त्वाची बातमी समोर येते। याआधी पाहिलेलं आहे का शरद पवारांचे निकटवर्गीय समजले जाणारे महादेव जानकर हे शरद पवारच्या बाजूने जातात का असा विचार सुरू होते, अशी चर्चा सुरू होती। आणि अशातच आज महादेव जानकरने इथे हजेरी लावलेली आहे। इथे बैठकीत हजेरी लावून त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि ते महायुतीमध्ये आहेत असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे। परभणीची जागा आहे, परभणी किंवा म्हाडा या जागेवरती महादेव जानकर लढू शकतात असं ठरलेलं होतं, परंतु म्हाडाची जागा आधीच भाजपाकडे गेलेली आहे असंच कळतंय। त्यामुळे परभणीच्या इथून जे जानकर आहेत हे लढू शकतात महायुतीकडून, हे फिक्स झालेलं आहे। तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे काही दिवसातच म्हणजे 1 ते 2 दिवसात म्हणजे रंगपंचमीनंतर खरं निश्चित कपिल, एक महत्त्वाची घडामोड समोर येते जी तुम्ही उल्लेख केलेली होती, ती शरद पवारांना मोठा धक्का बसलेला आहे। कारण रासपचे महादेव जानकर महायुतीत आलेले आहेत। जानकर महायुतीमधून लढणार अशी माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिलेली आहे। बैठकीत लोकसभेच्या जागांवरती चर्चा सुरू आहे महायुतीची। लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याचं देखील तटकरे म्हणालेले आहेत। कपिल राऊत आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। कपिल, याच मुद्द्यांबद्दल तुमच्याकडे काय अधिक तपशील? नक्कीच सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे अशी आहे की फॉर्म्युला जो आहे तो ठरलेला आहे। फक्त जी घोषणा करायची आहे ती रंगपंचमीनंतर घोषणा होणार आहे असं कळतंय। त्यामुळे आता तटकरे बोलून गेलेले आहेत की 1 ते 2 दिवसात आम्ही घोषणा करू। आज जी बैठक झाली ही आज शेवटची बैठक होती लोकसभेच्या फॉर्म्युल्यासाठी। त्यामुळे जानकरांना 1 जागा, त्याचबरोबर मनसेला 1 जागा, मग ती मुंबईची असेल किंवा शिर्डीतली असेल, आणि मग एकनाथ शिंदेने किती जागा, अजितदादांना किती जागा आणि भाजपाला किती जागा, हा जो फॉर्म्युला आहे ज्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तो ठरलेला आहे। फक्त जी घोषणा आहे ती घोषणा 1 ते 2 दिवसात म्हणजे रंगपंचमी नंतर होऊ शकते असं एक महत्त्वाची बातमी जी मिळण्याच्या हाती आलेली आहे। त्यामुळे फॉर्म्युला ठरलेला आहे, फक्त घोषणा बाकी आहे। निश्चित कपिल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या तपशिलांबद्दल।